कृष्ण हरी बाबा. जय हरे रामकृष्ण हरे. बोला. कुठून आलाय बाबा? भूम तालुका धाराशिव जिल्हा. अच्छा, किती वर्ष वारी करताय? 2013 पासून 19 पर्यंत पूर्ण दरवर्षी वारी केलेली आहे. म्हणजे बरेच वर्ष वारी करताय. हा, बरेच वर्ष. पण लॉकडाऊन पासून नंतर आज पहिल्यांदा आलोय. असं म्हणतात की वारीत पांडुरंग भेटत असतो. तुम्हाला पांडुरंग भेटला का वारीत? त्यांनी सगळं समाधान केलं हेच पांढरंग भेटला. हा, त्याच्यापेक्षा काय सगळ्यांच्या रूपात तुम्हाला पांडुरंग दिसतो का? दिसतोय. त्याच्यामुळेच आज 67 वर्ष वय असताना बी चालण्याचा काहीच हे वाटत नाही. आनंदाने चालतो. आणि आता देवाला काय मागणार आहे पुढं? काय नाही मागायचं, फक्त जीवन चांगलं जाऊ दे आणि समाधान राहू दे. भजन वगैरे म्हणताय? होऊ दे. हा, भजन म्हणताय? होय, भजन प्रवचन कीर्तनाचा भरपूर नाद आहे. देवाचा अनुभव काय आला का? देवाचा अनुभव चुकीत ठेवलं म्हणजे देवाचा अनुभव. देवाचा अनुभव नसल्यावर माणसाचं जीवन वायाला जात आहे. बरोबर. आपलं सार्थकी लागलंय, त्याचा नाद आहे, त्याच्यामुळे सार्थकी लागलं म्हणायचं. तुमच्या घरी कोण कोण आहे? कुणी नाही, आम्ही दोघच नवरा बायको आहेत ना. दोन मुलं सर्व्हिस जायचं, मुलीचं लग्न झालेलं आहे, काय टेन्शन नाही. जोडीने वारी करताय? जोडीनं 7 वाऱ्या केल्या. आमच्या मंडळीनं 13 ते 14 केल्या. 14वी वारी तिथे. तुमच्यापेक्षा जास्त वेळा? फार, कारण आई साहेब घरी होत्या, त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही. अच्छा. आई साहेबाचं वय 109 वर्ष झालं. बापरे. हा, 3 वर्ष फक्त खाणं झालं त्याच्यापेक्षा. नाहीतर दोघांनी बरोबर घराला कुलूप लावून वाऱ्या केल्या. आता घरी जमीन असेल, शेती, गुरं? काय नाही, पांढरंग सगळं सांभाळतोय. एवढं मोठं आपल्याला सांभाळतोय ते त्याचं काय. काय नाही तसं. मग प्रपंचात सुख नाहीये? प्रपंचात काय एवढंच मेहनत चांगलं घडतोय. ह्या महिन्यात आनंद आहे? आनंदच आहे. 12 महिने टिकते ऊर्जा परत. 12 महिने काय भजन कीर्तन चाललेलं आहे, पण ते क्षणिक आहे. क्षणिक आहे. क्षणिक आहे ते. एखादं भजन म्हणताय का? 1 तास भजन म्हणताय? भजन म्हणता येत नाही, पण एक ऐकण्याचा नाद आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. म्हणा रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.